नमस्कार मंडळी. भरपूर शेतकऱ्यांवर आता 5 वर्षासाठी त्यांचं आधार कार्ड, PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांना पुढील 5 वर्ष मिळणार नाही. तर तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल. तर का नाही मिळणार आहे? आपण अशी कोणती चूक केलेली आहे की आपल्याला आता हे पुढील 5 वर्ष आपला आधार कार्ड आणि जे कोणत्या योजनेचा लाभ आहे आपल्याला 5 वर्ष मिळणार नाही? तर बघा, राज्य सरकारने बोगस पीक विमा प्रकरणांवर आळा घालण्यासाठी जे काही कडक पावले आहेत ते उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बोगस पद्धतीने पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे ही माहिती आणि काय सगळी खरंच आपलं बंद होणार आहे का 5 वर्षासाठी. तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. राज्य सरकारने बोगस पीक विमा प्रकरणांवरती आळा घालण्यासाठी काही कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बोगस पद्धतीने पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. अशा शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकले जाईल. काळ्या यादीमध्ये म्हणजे ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाणार आहे. तसेच त्यांचा आधार क्रमांक ब्लॉक केला जाणार आहे. परिणामी त्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणा किंवा लाडकी बहीण योजना म्हणा, यासह इतर शासकीय अनुदानाचा योजनांचा लाभ जो आहे त्या शेतकऱ्यांना आता 5 वर्षासाठी मिळणार नाही आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024-25 मध्ये तब्बल 5,90,000 बोगस पीक विमा अर्ज दाखल झाल्याचे कृषी विभागाने उघड केले आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर एक मोठा बोजा आला असून याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 2025-26च्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी तयार केलेल्या शासन निर्णयामध्ये बोगस पीक विमा करणाऱ्यावर थेट कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट उल्लेख त्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. ज्या क्षेत्रासाठी पीक विमा घेतला जातो त्या क्षेत्राच्या 7/12 उतारावर संबंधित शेतकऱ्याचे नाव नसल्यास तो जो अर्ज आहे तो बोगस मानला जाईल. 7/12 दस्तावेज, खोट्या पीक पेरा नोंदी किंवा बोगस भाडे करार करून इतरांच्या शेतजमिनीतून विमा काढल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. कोणतीही लिखित भाडे करार नोंदणी न करता जर विमा उतरवण्यात आला असेल तर तोही प्रकार बोगस गृहीत धरला जाणार आहे. अशा बाबी आढळल्यास विमा कंपनी आणि कृषी विभाग यांची जे कोणती जबाबदारी आहे ते राहणार आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून तहसीलदारांना थेट गुन्हे दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अशा फसवणुकीचे प्रकार आढळल्यास संबंधित शेतकरी खातेदाराला 5 वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकले जाईल. तसेच त्याचे आधार क्रमांकसुद्धा ब्लॉक केले जाईल आणि त्यानंतर तो शेतकरी 5 वर्षासाठी कोणत्याही योजनेच्या अनुदानापासून वंचित राहणार आहे. यापूर्वी केवळ CSC केंद्रावरच कारवाई केली जायची, मात्र यावेळी शासनाने थेट शेतकऱ्यांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2024-25 मध्ये 170 CSC केंद्राचे जे लॉग इन ID आहे ते बंद करण्यात आलेले आहे. 63 CSC केंद्राविरोधामध्ये थेट FIR दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई बीड जिल्ह्यातील केंद्रावर झालेली आहे. विशेष म्हणजे जे 4 CSC केंद्राचे जे ऑपरेटर आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर असल्याचे आढळले आहे. दरम्यान राज्य सरकारने पीक विमा योजनेसंदर्भातील अकार्यक्षमता आणि फसवणुकीच्या प्रकरणांवर शिक्कामोर्तब करत बोगस अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना कायदेशीर जबाब धरण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कठोर कारवाईमुळे भविष्यामध्ये पीक विमा योजना पारदर्शक व प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रासह खरी माहिती देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल. तर ज्या शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरलेला आहे, म्हणजे त्यांची जमीन पडीतसुद्धा असेल तरी त्याच्यामध्ये काही ना काही धान्य दाखवत असतील, त्या धान्य दाखवून पीक विमा भरलेला असेल तर त्या शेतकऱ्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. समजलं तुम्हाला? ज्यांची जमीन पडीत पण आहे तरी पण ते धान्य दाखवते त्या जमिनीवर, तरी त्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजे कसं, हे जे आपल्या तहसीलमधले जे तहसीलदार आहेत ते आता माहिती काढणार आहेत आणि ती माहिती त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत. मागील वर्षी 2024-25 मध्ये 1,90,000 बोगस अर्ज दाखल झाले होते. आता यावर्षी 25 ते 26 मध्ये
जास्तच झालेले असतील, म्हणून आता थेट शेतकऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार. आधी CSC केंद्रावरच कारवाई करण्यात येत होती, पण आता थेट शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे आणि त्यांचा आधार कार्ड क्रमांक ब्लॉक केला जाणार आहे आणि त्यांना PM किसान सन्मान निधी योजना, जे काही शेतकऱ्या योजना आहेत जशी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये आली आणि जे काही शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्या 5 वर्षासाठी बंद केल्या जाणार आहेत. त्यांना त्या योजनांचा 5 वर्षासाठी लाभ मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.